साईडला घ्या म्हणतो बघा. आवाज पोचेल, चेहरा नाही दिसला तरी काळजी करू नका. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष निमसे सर आणि माझ्या भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि माझ्या मनाला खूप वेदना देणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर 2015 साली याच दिवशी आमचे पानसरे सर म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा खून झाला होता. कॉम्रेड पानसरेंची आज पुण्यतिथी म्हणा, त्यांना आदरांजली वाहण्याचा दिवस आहे आणि हे लक्षात ठेवण्याचा दिवस आहे की विचारांचा मुकाबला हा विचारांनीच होऊ शकतो, तो कुणाचाही खून करून करता येणार नाही. दाभोळकर गेले, पानसरे गेले, कलबुर्गी गेले, गौरी लंकेश गेल्या, पण सर्वांचे विचार अजून मनामनात टिकलेले आहेत. काल शिवजयंती झाली. गोविंद पानसरेंचे जे पुस्तक आहे शिवाजी कोण होता याच्या लाखो प्रती अजून विकल्या जात आहेत. म्हणून जर कुणाला वाटत असेल माणूस संपवला म्हणजे विचार संपतील, तर असं होणार नाही. त्यांनी रामाचा उल्लेख केला. जे रामाचे भक्त आहेत त्यांना ती भक्ती करण्याचा अधिकार, प्रार्थनेचा अधिकार या देशाच्या घटनेने दिलेला आहे, जी घटना आपल्याला डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली आहे. पण ही रामाची भक्ती करणाऱ्यांना मी सांगतो की एकाच वेळेला रामाची आणि नथुरामची भक्ती करता येणार नाही. लोकशाही देशामध्ये प्रत्येकाला आपला विचार मांडण्याचा हक्क आहे आणि तो जपण्यासाठी मला न पटणारा विचार असेल तरी माझे प्राण पणाला लावीन हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. तेव्हा आज या सभागृहामध्ये कुणाला जर मनात असा विचार असेल की वागळेचं तोंड बंद करावं तर तो काढून टाकावा. मी कळकळीची विनंती करून त्याचा काय उपयोग होणार नाही. आजपर्यंत 5, 6, 7 हल्ले झाले. पुण्याचा हल्ला 7वा हल्ला होता. तरी अजून शक्ती येते. ही शक्ती शिवाजी महाराजांची आहे, ही शक्ती शाहू महाराजांची आहे, ही शक्ती महात्मा फुल्यांची आहे, ही शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे आणि संतांच्या परंपरेची आहे की खरं हे बोललंच पाहिजे. कितीही प्रतिकूल काळ आला तरी सत्य हे सांगावंच लागेल. राजा तुझ्या अंगावर कपडे नाहीत असं एका लहान मुलाने सांगितलं होतं. त्या लहान मुलाचा साधा छोटा रोल माझा आहे, लक्षात घ्या. मी या राजाला सांगतोय वरच्या दिल्लीतल्या आणि इथल्या की तुझ्या अंगावर कपडे नाहीत, तुला लाज शरम राहिलेली नाही, तुला जनतेची चिंता नाही, तू खोटं बोलतोस, तू गुन्हेगारांना संरक्षण देतो. यात काय चुकीचं बोलतोय मी? मला सांगा ना, यात मारण्यासारखं काय आहे? पण राजाचे जे गुलाम आहेत ते मारायला येतात, गोंधळ घालतात, हल्ला करण्याच्या हेतूने येतात, ठार मारण्याच्या हेतूने येतात. मरत काही मी नाही किंवा माझा विचार नाही. एक निखिल वागळे मेला तर हजारो निखिल वागळे हाच विचार मांडतील महाराष्ट्रात. या गर्दीवरून मला ही 100% खात्री आहे. मी आज या अहमदनगरच्या भूमीमध्ये आहे. सकाळी इतिहास चाळत होतो. इथल्याच तुरुंगामध्ये पंडित नेहरू होते, इथल्याच तुरुंगामध्ये मौलाना आझाद होते, इथल्याच तुरुंगामध्ये आचार्य नरेंद्र देव हे 3 वर्ष होते. लक्षात घ्या किती मोठी माणसं या नगरमध्ये तुरुंगात होती. आणि ज्यांच्यामुळे म्हणजे जेव्हा 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा सुद्धा आचार्य नरेंद्र देव तुरुंगात होते आणि या नगरच्या तुरुंगामध्ये त्यांनी आपलं झेंडावंदन केलेलं आहे. किती मोठा इतिहास आहे शहराला, किती मोठा इतिहास आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच तुरुंगामध्ये पंडित नेहरूंनी जगातला श्रेष्ठ एक ग्रंथ डिस्कव्हरी ऑफ इंडिया लिहिलेला आहे. याच तुरुंगामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित नेहरूंनी लिहिला, ज्याचा अनुवाद मराठीमध्ये नाग गोऱ्यांनी केलेला आहे आणि जो अजूनही उपलब्ध आहे. ज्या तरुण मुलांनी ज्यांना फक्त व्हॉट्सअप वाचता येतं त्यांनी जरा पुस्तकही वाचावी आणि तो अनुवाद कृपया वाचावा. कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीत तुम्ही पडलात ना की तुमच्या मनात विषच निर्माण होणार आहे. लक्षात घ्या, ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे, ही नरेंद्र मोदी आणि अमित शहानी तयार केलेली आहे, ज्यांच्या प्रमाणपत्राबद्दल संदेह आहे. लक्षात घ्या.
तेव्हा कृपया आयुष्य बरं व्हायचं असेल, माझं नाही, माझं आता झालं, जवळजवळ पार लागलंय, शेवटची इनिंग चालू आहे. त्यामुळे पुण्याच्या हल्ल्यानंतर मी असं ठरवलेलं आहे की मला जे आयुष्य मिळालं पुण्याच्या हल्ल्यानंतर, जीवघेणे हल्ल्यानंतर, त्याच्यातून मी वाचलो, हे सगळं बोनस आयुष्य आहे. यापुढे जे काही बोलायचं ते या देशासाठी, बाबासाहेबांनी या देशाला दिलेल्या संविधानासाठी आणि लोकशाहीसाठी बोलायचं, बाकी काहीच करायचं नाही. हे पोलीस इथे उभे आहेत, माझं तुमचं शत्रुत्व नाही. मला तुमच्यावर कुणाचा दबाव आहे मला माहिती आहे, कारण पोलिसात माझीच माणसं आहेत, बहुजन समाजाची माणसं आहेत. पण आज इथे आल्यावर 2 पत्र त्यांनी मला दिली. एक पत्र किरण काळेंनी वाचून दाखवलं, दुसरं पत्र मी माझ्या खिशात ठेवलं. त्यांना म्हटलं हे मी वाचून दाखवतो. कारण नगरमध्ये येईपर्यंत मला जवाहरलाल नेहरू माहिती होते, आचार्य नरेंद्रदेव माहिती होतं, इथल्या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा जुना इतिहास माहिती होता, कोणी कोणी बलिदान केलं, काय काय केलं. रावसाहेब पटवर्धन पण नगरचेच, हेही माहिती होतं मला. अच्युतराव पटवर्धन नगरचे, हेही माहिती होतं मला. आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा मोठा इतिहास या नगरचा एक माहित होतं. पण आज पोलिसांनी मला एका माणसाची ओळख करून दिली ज्याच्याविषयी मला काहीच माहित नव्हतं. त्या माणसाचं नाव आहे आमदार श्री संग्राम भैया जगताप. मला माहित नव्हतं. मला पंडित नेहरू माहिती आहेत, मला आचार्य नरेंद्रदेव माहिती आहेत. पोलिसांनी असं लिहिलंय, मी पूर्ण पत्र वाचत नाही कारण ते पोलिसी भाषेमध्ये आहे, ती अत्यंत कंटाळवाणी असते, ते सोडून द्या. काहीतरी हे आमदार संग्राम भैया जगताप, बघा पोलिसांची काय भाषा आहे बघा. आमदाराला पोलिसांनी संग्राम जगताप म्हणायला पाहिजे अधिकृत याच्यामध्ये, ते त्यांना संग्राम भैया म्हणतायत. हे पोलिसांचे भैया आहे, ते लक्षात ठेवा. ते असं म्हणतात की या समयमध्ये आपण तक्रारदार, माननीय आमदार, माननीय पण म्हणतायत, श्री संग्राम भैया जगताप यांच्याविषयी खोटी बदनामीकारक माहिती प्रसारित करू नये. यापुढे आपल्याकडून अथवा आपल्या समर्थकांकडून अशा कुठल्याही प्रकारच्या कृत्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आपले विरुद्ध प्रचलित कायद्याच्या योग्य त्या कलमानुसार कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. म्हणजे अधिकृतपणे या पत्रामध्ये संग्राम भैया जगताप हे जे कोणी महात्मे आहेत या नगर शहरातले, यांच्याविषयी बोलू नये असं सांगतायत. माझा काही विचार नव्हता यांच्याविषयी बोलण्याचा. मी तुम्हाला खरंच सांगतो, छोटा माणूस आहे, छोटाच माणूस आहे. गाव गुंड आणि गल्लीतल्या गुंडांविषयी मी फारसं बोलत नाही. मी राष्ट्रीय पातळीवरच्या आणि राज्य पातळीवरच्या गुंडांविषयी बोलतो, सर्वसाधारणपणे लक्षात घ्या. पण आता पोलीस एवढं सांगतायत तर मला बोलायलाच पाहिजे, बरोबर आहे ना. यांच्याविषयी बोलू नका, बदनामीकारक. अरे ज्या माणसांची बदनामी करायची त्याला काहीतरी चारित्र्य असायला पाहिजे ना. मी तुम्हाला सांगतो, या नगर शहराचा सगळा इतिहास हा स्वातंत्र्य चळवळीचा आहे. आज सकाळपासून मी कहाण्या ज्या ऐकतोय, या नगर शहरातल्या माफियाच्या ऐकतोय. किती खून झाले, कोण वकील दाम्पत्याला पळवलं, अपहरण केलं, त्यांचा खून केला, त्यांच्यासाठी आंदोलन करणाऱ्या वकिलांवर लाठीमार केला पोलिसांनी. म्हणजे खुनी पकडायचं राहिलं बाजूला, लाठीमार पोलीस करतायत वकिलांवर आंदोलन करणाऱ्या. आणि मी याविरुद्ध बोलू नये. पोलीस सांगतायत मला हे तोफखाना पोलीस स्टेशनला सांगायचंय. तोफखाना त्यांचं नाव आहे. तुमचा तोफखाना असेल तर माझा सुद्धा तोफखाना आहे, लक्षात ठेवा. आणि हा तोफखाना मला कुणी दिलाय माहितीये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. तुम्ही मला थांबवू शकत नाही. किती नोटिसा द्या, त्या कचऱ्यात जातील. उलट या नोटिसीमुळे मी तुमच्यावर उलटा गुन्हा दाखल करू शकतो आणि उलटा खटला दाखल करू शकतो. दर ठिकाणी अशी नोटीस देतात पोलीस. मला तुम्हाला विचारायचं का, तुमचे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस, यांना दिली का तुम्ही कधी नोटीस की आक्षेपार्ह बोलू नका? महाराष्ट्रात एक टी राजा सिंग नावाचा आमदार येतो तेलंगणातून, अत्यंत प्रक्षोभक भाषण करतो. तो सोलापूरला केला, अनेक ठिकाणी गेलं. आणि त्याच्याबरोबर एक नारायण राणेंचा मुलगा असतो. मी शारीरिक व्यंगावरून कोणाच्या काही बोलत नाही, तुम्ही बोलू नका. हे असभ्यपणाचं लक्षण आहे. ते आपण संजय राऊतांकडे सोपून देऊया.
मी नाही बोलत. मी माणसाच्या बुद्धीतली जी कमतरता आहे त्यावरून बोलीन, माणसाच्या असंस्कृतपणाबद्दल बोलीन. अरे ज्यांच्यावर नारायणाने संस्कारच नाही केले ते काही बोलत गावावर फिरणार. कधी आता अशी वेळ आली आहे नारायण राणे यांच्यापेक्षा बरे असं म्हणायची, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना लोकसभेत वगैरे उत्तरं देता येत नाही सर, ते जाऊ द्या, त्यासाठी एक प्रशिक्षण लागतं. एकेकाळी हराणाऱ्या गँगचा मी मेंबर होतो असं राणेंनीच सांगितलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिलेली. ते शब्द मी वापरणार नाही, पण मला पोलिसांना इतकंच सांगायचं आहे, हा जो टी राजा सिंग आहे याला तुम्ही कधी नोटिसा देत नाहीत, या राणेला कधी नोटीस देत नाहीत. आणखी 10 असे महाराष्ट्रात वाह्यात लोक आहेत, टीव्हीवर येऊन सुद्धा वाटेल ते बोलतात, भाजपचे प्रवक्ते, त्यांना कधी नोटिसा देत नाही. आणि 45 वर्ष पत्रकारितेत घालवणाऱ्या आणि प्रक्षोभक लिखाणाबद्दल किंवा भाषणाबद्दल एकही खटला नसलेल्या निखिल वागळेला तुम्ही नोटिसा देता. दंगे आहे तुमची. तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात. तुम्ही दुसरे कोणी नाही. नगरचे पोलीस हे सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहेत, जसे पुण्याचे पोलीस हे सुद्धा भाजपचे गुलाम होते. पुण्याला भाजपने माझ्यावर जो हल्ला केला तो पोलिसांच्या संगनमताने केला असा मी जाहीर आरोप केलेला आहे. मी आज म्हणतो या नोटिसा देऊन नगरच्या पोलिसांनी आपण संग्राम भैयाचे हस्तक आहोत हे दाखवून दिलेलं आहे. लाज वाटत असेल तर या नोटिसा परत घ्या, नाही तर कचऱ्याच्या पेटीत जातील, एवढंच सांगतोय. जी माणसं मी बोलणार आहे, मी राष्ट्रीय माफियाबद्दल बोलणार आहे, मी राज्यातल्या माफियाबद्दल बोलणार आहे, पण मला नगरच्या तुम्हा सगळ्या नागरिकांना विचारायचं आहे, एवढा माफिया माजला या शहरामध्ये तुम्ही का बोलत नाही? तुम्हाला निखिल वागळे का लागतो? मी तर आयुष्यभर बोंबलत फिरतोय हो. काय करतील हे लोक? एकदा अरुण शौरींनी लिहिलं होतं एक्सप्रेसच्या आर्टिकलमध्ये, जेव्हा ब्रिटिश फौजा भारतामध्ये येत होत्या तेव्हा नागरिक दुतर्फा उभे राहून, दोन्ही बाजूला उभे राहून फक्त बघत होते आवासून. यातल्या प्रत्येकाने विरोध करायचा जर ठरवला असता तर ब्रिटिश फौजा तिथल्या तिथे थांबल्या असत्या, पण त्या थांबल्या नाहीत. ब्रिटिशांनी या देशावर 150 वर्ष राज्य केलं. याचं कारण इथला नागरिक जो आहे तो कणाहीन झाला होता. तोच नियम घेऊन तुम्हाला सांगतो, नगर एकटं शहर नाहीये जिथे माफिया राज्य करतात. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोठ्या शहरामध्ये ही अवस्था आहे. नगरमध्ये 3 माफिया असतील. किती आहेत? 3 आहेत ना? 4 म्हणाले. नावं मी घेत नाही, तुम्ही घ्या पाहिजे तर, कारण एकाच्या नावातून तर शिवाजी महाराजांची बदनामी होते. नावं ठेवताना आई वडिलांनी नीट विचार केला पाहिजे, मुलगा पुढे कोण होणार आहे, मोठा होणार आहे. प्रॉब्लेम आहे, सगळाच प्रॉब्लेम आहे. एक तर तुरुंगात जाऊन बसला होता, तो आता बाहेर आलाय म्हणे. आता मी कुठच्या तरी एका नगरच्या जवळच्या गावी गेलो होतो, जिथे एक उत्तम शाळा चालते, ऊर्जा संकुल म्हणून आहे, फिरोदियांची शाळा आहे. उत्तम शाळा चालते, उत्तम शाळा. मला आमचा एक मित्र तिथे काम करतो, त्यांनी सांगितलं तुम्ही येऊन जा. मी 1 तासभर तिथे येतो. इतकी क्रिएटिव्ह शाळा आहे, 7वी पर्यंतची शाळा आहे आणि इतकी मुलं क्रिएटिव्हली तिथे वागतात. हे सगळं बघताना मला वाटलं, अरे सकाळपासून बघत असलेलं, सकाळपासून ऐकत असलेलं नगर कुठे आहे, शाळा कुठे आहे? इथे सुद्धा विधायक होत आहे, इथे सुद्धा अनेक लेखक राहतात, इथे सुद्धा अनेक कवी राहतात, इथे सुद्धा उत्तम आर्टिस्ट राहतात. मला महात्मा गांधी आणि रवींद्रनाथ टागोरांचं एक सुंदर पेंटिंग आज नगरमधल्या एका चित्रकाराने भेट दिलं. माझं मन भरून आलं. हे खरं नगर आहे, हे खरं नगर आहे. नेहरूंचं नगर, आचार्य नरेंद्र देवांचं नगर, रावसाहेब पटवर्धनांचं नगर, अच्युतराव पटवर्धनांचं नगर, कामगार नेत्यांचं नगर. कुठे गेलं ते? आणि आपण माफियाची नावं का घेतोय सतत? आणि त्या माफियाला पोलीस पकडत का नाहीये? कारण पोलीस आणि त्यांचं संगनमत आहे. साधी गोष्ट, साधी गोष्ट आहे. माझे आमचे पत्रकार हे सगळे आहेत, त्यांना हात जोडून विनंती आहे, अरे 4था स्तंभ म्हणतो आम्ही, 4था स्तंभ पत्रकारितेला. पत्रकारिता आता वाटच लागली आहे, ती सोडून द्या. पूर्ण वाट लागलेली आहे.
45 वर्ष पत्रकारितेत राहून मला असं वाटतं आपण आता मेनस्ट्रीम चॅनलमध्ये नाही, हे फार बरं झालंय. कारण आता मंत्र्यांचे फोन उचलावे लागतात किंवा वरतून फोन आल्यावर संपादकाचीच बदली होते. हे आम्ही गेले 10 वर्ष अनुभवत आहोत. पण नगरमध्ये निदान 10% तरी पत्रकार चांगले असतील ना. तुम्ही सगळे चांगले आहात ना. हे सगळं shoot करताय. मग तुम्ही बोला या माफिया विरुद्ध, नावं घेऊन बोला, नावं घेऊन. या आयुष्यामध्ये मी केवळ पानसरेंचा खून नाही बघितला, मी खूप खून बघितलेले आहेत. सतीश शेट्टीचा खून आठवतोय तुम्हाला? तळेगावचा सतीश शेट्टी RTI कार्यकर्ता, त्याचाही असाच खून झाला होता. महाराष्ट्रात किती जणांना या माफियानी मारलं. पण मी म्हणतो सतीश शेट्टीच्या, पानसरेंच्या, दाभोळकरांच्या, कलबुर्गी आणि गौरी लंकेशच्या आयुष्याचं सोनं झालं. याचं कारण सत्य सांगण्यासाठी त्यांनी बलिदान केलं. ते सगळे शहीद झालेले आहेत. याबद्दल आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्ही सगळे टाळ्या वाजवणारे आहात का गप्प राहता नगर शहरामध्ये? मला तुम्हाला अजिबात हिणवायचं नाही किंवा काही करायचं नाही. मला हे मनापासून विचारायचं आहे तुम्हाला, का गप्प राहता? आयफोन कोणाला मिळाला? पत्रकारांना. मी फक्त पत्रकारांची गोष्ट बोलत नाही, सगळ्या तुम्हाला नागरिकांची पण बोलतोय. कारण मला असं कळलं की एवढी दहशत आहे की नगर शहरामध्ये कोणी काही बोलतच नाही. मग मी आज विचार केला, ठीक आहे बाबा, आपण थोडंसं याला एक काच आहे, ही दहशतीची जी काच आहे तिला एक दगड मारावा, थोडीशी हवा आत जाईल, थोडंसं मोकळं होईल, थोडंसं लोक बोलायला लागतील. म्हणून मी इथे आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, हे जे माफिया आहेत नगरमधले, उद्या तुमच्यापैकी कोणालाही त्रास देणार असतील तर बोलवून घ्या मला पुन्हा नगरमध्ये. आपण सगळे नागरिक मिळून इथे नगरमध्ये मोठा मोर्चा काढू किंवा पदयात्रा काढू. मी आंबेडकरांचा माणूस आहे, मी गांधींचा माणूस आहे. मी हिंसा करत नाही, मी अहिंसावादी आहे. हमला चाहे जितना होगा हाथ हमारा नहीं उठेगा, ही आमची घोषणा होती. पण हे सुद्धा मी सांगतो, हर जोर जुन के टक्कर में संघर्ष हमारा जारी है. कुठे विसरला हा संघर्ष आपल्या तरुणपणचा? आता लोक म्हणतात, निखिल तुझं वय झालं, तू 60च्या वर गेलास, तू अजून रागावतोस. अरे रागवण्यासाठी तुम्ही करता तर रागवायचं नाही तर काय? तुम्हाला राग येत नाही? एका वकील पती पत्नीला पळवलं जातं, खून केला जातो, तुम्हाला राग येत नाही? SP ऑफिसवर हल्ला केला जातो आणि आरोपीला पळवून नेलं जातं, तुम्हाला राग येत नाही? मला पोलिसांना सांगायचं आहे, SP ऑफिसवर हल्ला केला एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या समर्थकांनी किंवा आमदार संग्राम भैयाच्या समर्थकांनी, तुम्हीच दिले नाव, मला आत्ताच कळलं, त्यांच्या समर्थकांनी, तर तुम्ही साधी तक्रार वरपर्यंत कोर्टात जाणं हेही करत नाही. मग खाकी वर्दी कशाला घालता? खाकी वर्दी त्यांनीच घालावी जो आमच्या JF रिबेरोन सारखा ऑफिसर आहे. मला महाराष्ट्रातले खूप चांगले ऑफिसर्स माहिती आहे. आता या पोलीस महासंचालकात सोडून द्या, त्या बाईवरच गुन्हेगारीचे खटले ते लक्षात घ्या. रश्मी शुक्ला जे आहेत आताच्या महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक, त्यांना दुसऱ्या एका गुन्हेगार राजकारण्यांनी नेमलेला आहे. नाव घेऊन बोलायला मला काहीच वाटत नाही. सर मला माफ करा, माझी सवय आहे नावच घेऊन बोलायचं. मोदी खोटारडे आहेत तर मोदी खोटारडे आहेत. यात असत्य काय आहे? आता तुम्ही सांगितलं ना, सर असं बोलले नाहीत मोदी खोटारडे, कारण ते व्हाईस चान्सलर आहेत, ते प्रतिष्ठित आहे. मी काय प्रतिष्ठित नाही, मी रस्त्यावरचा पत्रकार आहे. मोदी खोटं बोलले हे बरोबर आहे ना? सत्य आहे. त्यांनी जे संसदेमध्ये सांगितलं की नेहरूंनी रिझर्वेशनला विरोध केला होता, हे खोटं होतं. ठीक आहे, खोटं तुम्हाला शब्द नको, मी चांगला सभ्य शब्द देतो, असत्य. असत्य बोलले ना. आता अमित शहाबद्दल तुम्ही बघा, ते तडीपार होते, ते तुरुंगात गेले होते. या फॅक्ट्स आहे, हे फिक्शन नाही आहे, हे फॅक्ट्स आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता मी कधी ट्विटरवर लिहिलं तर पोलीस, मला पुण्याचे पोलीस सांगत होते, तुमचं ट्विट फार प्रक्षोभक आहे. आणि काय ट्विट होतं मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. शुद्ध मराठीत होतं की अडवाणींना भारतरत्न देणं म्हणजे एका दंगेखोराने दुसऱ्या दंगेखोराला शाबासकी देणं. साधं आहे, फॅक्ट.
अडवाणींच्या रथयात्रेनंतर भारतात त्यांच्या पाठोपाठ सर्वत्र दंगली झाल्या होत्या की नाही? हे मुख्यमंत्री असताना मोदीजी, जी म्हणतोय लक्षात ठेवा, पोलीस जसं संग्राम भैया म्हणतात तसं मी जी म्हणतोय, असो, तर त्यांच्या 2002ला पण ते मुख्यमंत्री असताना दंगली झाल्या होत्या. हा इतिहास सांगायचाच नाही. मला पुण्याचे पोलीस म्हणाले हे तुम्ही चुकीचं केलं. म्हटलं मला अधिकार आहे, आविष्कार स्वातंत्र्य आहे भारतात, तुम्ही मला कोर्टात खेचू शकता, मी कोर्टात स्वतःला डिफेंड करीन. आयुष्यात पहिल्यांदाच पोलीस असं येऊन सांगतायत, जसं आज म्हणाले संग्राम भैयांविरुद्ध बदनामी करत बोलू नका, तसं पुण्यातले पोलीस मला म्हणाले की तुम्ही मोदी आणि अडवाणी यांच्या विरुद्ध बोलू नका. मी त्यांना सांगितलं ठीक आहे, लेखी द्या. लेखी नका मागू म्हणाले, लेखी नका मागू. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा मला सांगितलं तुम्ही भाषणच करू नका. मी म्हटलं का? तुम्ही संविधान वाचलंय का? तर सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी गप्प झाले, कारण वाचलंय असं म्हटलं तर मी 4 प्रश्न विचारणार. या राज्यातल्या बहुसंख्य पोलिसांनी भारतीय घटना वाचलेली नाही, आणि बहुसंख्य पोलीस स्टेशन मध्ये, हे पण तुम्हाला सांगतो सत्य, आयपीसी बुक जे आहे ते पण नसतं. मी पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर गंमत म्हणून पोलिसांना विचारतो आयपीसी बुक आणा, कुठची कलम लावतात आम्हाला कळू दे, कारण पोलिसांवर हे बंधन आहे आयपीसी बुक आणून ज्याच्यावर कलम लागतायत त्याला समजावून देणं. पण पोलीस काय 153, 154, 152, 200 काय असं लावतं सामान्य माणसावर. माझी ही जी चळवळ आहे निर्भय बनो, जी आत्ताच चालू केली नाही, तिचा इतिहास थोड्या वेळा मी तुम्हाला सांगेन, पण ती केवळ सरकार विरुद्ध नाहीये, ती या सगळ्या भयाविरुद्ध आहे. रवींद्रनाथांनी जे सांगितलं की भयमुक्त आपलं माथा पाहिजे, भयमुक्त डोकं पाहिजे, सगळ्या भयाविरुद्ध आहे. पोलीस स्टेशनच्या भयाविरुद्ध आहे, पालकांच्या भयाविरुद्ध आहे, जातीच्या भयाविरुद्ध आहे, धर्माच्या भयाविरुद्ध आहे. या प्रत्येक भयातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे. आज 75 वर्ष झाली स्वातंत्र्याला, तरी सुद्धा आपण डॉक्टर बाबासाहेबांप्रमाणे भयमुक्त झालेलो नाही. आपण बाबासाहेबांना मानतो, आपण गांधीजींना मानतो, पण त्यांच्याप्रमाणे आपण भयमुक्त झालेलो नाही. म्हणून ही चळवळ आहे. आता या चळवळीचा हेतू काय? जे हिटलरशी नातं सांगतात त्यांना घालवणं. मी स्पष्टपणे सांगतो, भारतामध्ये गेल्या 9 वर्षात जितका अधपतन झालेलं आहे सर्व क्षेत्रामध्ये, तेवढं अनेक वर्षात झालेलं नाही. हे माझं मत आहे. मी पत्रकार म्हणून काँग्रेसवर फार कडवट टीका केलेली आहे, राष्ट्रवादीवर टीका केलेली आहे, सर्व पक्षांवर टीका केलेली आहे. मी तरुणपणी आणीबाणी पाहिलेली आहे. आमचे अनेक मित्र तुरुंगात गेले, आमच्या पाठी पोलीस लागले, हे सगळं पाहिलेलं आहे आम्ही. अनेक पत्रकार सुद्धा तुरुंगात गेले होते. पण इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी ही भयंकर आहे. लक्षात, अत्यंत भयंकर आहे. मी इंदिरा गांधींवर करायची तेव्हा टीका केलेली आहे, काँग्रेसवर केलेली आहे, पण इंदिरा गांधींनी अधिकृतपणे आणीबाणी आणली. तो ठराव सुद्धा लोकसभेत मंजूर केला, कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत होतं. आता ठरावही करणार नाहीत मोदी, हे लक्षात ठेवा. गरजच नाही. ठराव केला तर मंजूर होईल ना, त्यांच्याकडे आहे पाशवी बहुमत. आणि कोण खासदार आहे त्यांना प्रश्न विचारायला सांगा ना मला. म्हणजे एक नाना पटोलेनी प्रश्न विचारला मोदींना, तर मोदी इतके चिडले की नाना पटोले भाजप बाहेरच गेले आणि थेट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे एक प्रश्न विचारला तर ही अवस्था होते. तर आणीबाणी आणायची गरज काय आहे मला सांगा. ही अघोषित आणीबाणी आहे. तुम्हाला अगदी ताजी गोष्ट सांगतो, अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. IT ऍक्ट जो आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट, त्याप्रमाणे अनेक बंधनं आली आहेत ऑलरेडी आमच्यावर. पण आता एक सोशल मीडियावर कायदा पारित केला आहे भारतीय संसदेने, ज्याच्याकडे फारसं लक्ष नाही, ज्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या कायद्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत, रवीश कुमार असेल, मी असेल, अजित अंजुम असेल, जे मोठ्या प्रमाणावर YouTube व्हिडिओ करतात त्यांच्यावर पण बंधन येऊ शकतं. त्यांचे व्हिडिओ सुद्धा काढून टाकले जातात, हे लक्षात घ्या. म्हणजे आता सरकारला अधिकारच प्राप्त झालेला आहे. त्यामुळे आता आम्ही YouTubeवर पण बोलायचं नाही. मित्र, मी तुम्हाला सांगतो, मी या सरकारला सांगतो की जर तुम्ही आमचं, म्हणजे आधी तुम्ही आम्हाला तुम्ही चॅनलमधून काढून टाकलं, 2014ला हे पंतप्रधान झाले, आम्ही चॅनलच्या बाहेर. आणि का ते पण तुम्हाला सांगतो, कारण यांच्याशी संगनमत केलेल्या अंबानींनी आमचं चॅनल विकत घेतलं.
अंबानीची मॅनेजमेंट आली, मला पहिला प्रश्न केला, तुमची पॉलिसी काय राहणार? म्हणलं आमची पॉलिसी काय, पूर्वी होती तीच. पत्रकार हा परमनंट विरोधी पक्ष आहे असं मी मानतो. कोणी येऊ दे, कोणी येऊ दे. सरकारने चांगल्या गोष्टी केल्या, आम्ही स्तुती करू, पण सरकारवर अंकुश ठेवण्याचं काम जनतेच्या वतीने हे पत्रकारांचं आहे. हल्ली पत्रकार हे विसरले. जरा आठवा, चौथा स्तंभ होता पण आता पंचम स्तंभ झालेलो दुर्दैवाने. जरा आठवा. माझ्या संपादकांना विनंती आहे, आज जे मीडियामध्ये चाललेलं आहे ना पूर्ण ही युती, कॉर्पोरेट्स, भ्रष्ट राजकारणी किंवा सत्ताधारी आणि लाचार संपादक यांची युती आहे, लक्षात घ्या. आता असं बोलल्यावर माझे असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी मला म्हणतात तुम्ही पत्रकारांविरुद्ध बोलतात, मग तुमचं भाषण छापत नाही. नको छापू दे, मला काय फरक पडतो. मी युट्यूब वरून बोलीन ना. आणि तुम्ही एवढे ऐकतात, एवढे काही इथे मला वाटतं 2-3 हजार लोक असतील, तुम्ही एवढे ऐकतात, तुम्ही आणखीन 10 लोकांना सांगा. साधी गोष्ट आहे, आपण असं हे व्हायरल करू शकतो. आता जो एस्टॅब्लिश मीडिया आहे, प्रस्थापित मीडिया आहे, तो पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या पुढे लाचार झालेला आहे, लक्षात घ्या. बहुसंख्य मीडिया, मी पत्रकार म्हणून मी तुम्हाला सांगतो, 45 वर्ष घालवल्यावर सांगतो, आज मी स्वतः पत्रकारितेत नाही, हे मला फार बरं वाटतं. बरं वाटतं याचं कारण आजच्या पत्रकारांना, बहुसंख्य पत्रकारांना स्वातंत्र्य नाही. आणि जे स्वातंत्र्य उपभोगतात पत्रकार, त्यांची रवानगी एक तर तुरुंगात होते किंवा त्यांच्यावर UAPA लावला जातो. मला पुणे पोलिसांनी सांगितलं की तुम्ही जरी सभा घेतली तर आम्ही तुमच्यावर UAPA लावू. UAPA म्हणजे जणू काय खेळणंच झालंय आता. मी म्हटलं बघा, तुम्ही UAPA लावा, टाडा लावा, टाडा नाही आता, पण पूर्वी टाडा होता, मोक्का होता, तसाच हा UAPA आहे. तुम्ही UAPA लावा, काही लावा, मी जर कोणतं दहशतवादी कृत्य केलं नाही तर मला घाबरण्याचं कारण नाही. मी घरी बसतो, अभ्यास करतो, मला तुरुंगामध्ये जज पुस्तकं नक्कीच देतील, फक्त तुरुंगात मोबाईल मिळणार नाहीत, हा एक प्रॉब्लेम आहे. पण ठीक आहे, तुरुंगात जाऊन सुद्धा तिथल्या कैद्यांच्या हक्कासाठी सुद्धा आपण लढू शकतो, हे लक्षात घ्या. परवाच्या सभेत मी सांगितलं, गोरेगावच्या आमची एक सहकारी आहे तिस्ता सेटेलवाड, ही तुरुंगात टाकलं तिला 70 दिवस तिने तिथल्या महिला कैद्यांच्या हक्कांसाठी काम सुरू केलं. बघा, तुरुंग ही क्रिएटिव्ह जागा आहे. मला सुद्धा तुरुंगात टाकलं, 2 वेळा विधानसभेने टाकलं, उरलेल्या 4-5 वेळा मी सत्याग्रह करून गेलो. त्यामुळे मी आजच्या राजकारण्यांना पण सांगतो, परवा रोहित पवारांना पण मी सांगितलं पुण्याच्या सभेत की तुम्ही काळजी करू नका, तुरुंग काय वाईट जागा नाहीये. उलट गांधीजी म्हणत ही तुरुंग ही शाळा आहे, तिथे तुम्हाला खूप शिकता येतं. ज्याचे हात स्वच्छ आहेत ना त्याला तुरुंगाची भीती वाटणार नाही. ज्याचे हात स्वच्छ नाहीत, बरबटलेले आहेत, त्याला कुणाचीही भीती वाटेल, आपल्या मुलांची पण भीती वाटेल. मी तुम्हाला सांगतो, हा प्रॉब्लेम आहे खरा. अशोक चव्हाण गेले, 15 दिवस आधी निर्भय बनूच्या सभेला आले, नांदेडमध्ये पहिल्या रांगेत बसले. तर हे गेले परवा तिकडे भाजपमध्ये. कुणीतरी म्हटलं खऱ्या अर्थाने निर्भय झाले. म्हटलं बरोबर आहे, खऱ्या अर्थाने निर्भय. ही माणसं घाबरतात, ती आपल्या कर्माला घाबरतात, हात बरबटलेले असतात म्हणून घाबरतात. संजय राऊत नाही घाबरले. संजय राऊतांनी माझे खूप मतभेद आहेत, असू द्या ते, याचं कारण लोकशाहीमध्ये मतभेद असणारच, पण या बाबतीत मी त्यांना 100% मार्क देतो. याचं कारण ते घाबरले नाही तुरुंगामध्ये, हे लक्षात घ्या. म्हणून मला असं वाटतं कोणत्याही पक्षातल्या, विरोधी पक्षातल्या राजकारण्यांनी घाबरायचं कारण नाही. तुम्हाला जर लोकशाही वाचवायची असेल, आणि मी हे अत्यंत गंभीरपणे म्हणतोय, मरायला तयार रहा, हे मी गंभीरपणे सांगतोय. आणि परवा रशियात काय झालं बघा, पुतीनचा जो विरोधक होता तो जेलमध्ये मेला नाही, त्याला मारलं गेलंय, लक्षात घ्या. पुतीन आपल्या विरोधकांना असंच मारतो आणि पुतीन 3ऱ्यांदा निवडून आलेला आहे, लक्षात घ्या. कळतंय का मी काय म्हणतोय? जो हुकुमशाह 3ऱ्यांदा निवडून येतो म्हणजे लोकनियुक्त हुकुमशाह असतो, उदाहरणार्थ तुर्कस्तानचा एर्डोगन
किंवा आता इथे बांगलादेशमध्ये आपल्या बाजूला शेख हसीना, तो अधिक वाईट पद्धतीने जनतेचं दमन करतो हा इतिहास आहे. पहिल्या 2 टर्मला जेवढा वाईट वागलेला नसेल तेवढा आता वागेल. म्हणून मला असं तुम्हाला कळकळीचं आवाहन करायचं आहे की आपल्या लोकनियुक्त हुकुमशहाला तिसऱ्यांदा मत देऊ नका. कृपया. किती रेशन दिलं, किती आनंदाचा शिधा दिला, तरी त्याला सांगा या शिध्यावर लोकशाही जगत नाही. किती आमिष दाखवली तरी स्पष्टपणे सांगा की हे होणार नाही. यांनी जी 2-3 उदाहरणं दिली इलेक्ट्रॉल बॉन्डचं, बघा मी तुम्हाला सांगतो इलेक्ट्रॉल बॉन्ड ही सगळ्यात मोठी फसवेगिरी आहे. न्यायालयाचा निर्णय आहे ना तो आलेला आहे वेबसाईटवर, सर्वोच्च न्यायालयाच्या पण वेबसाईटवर आहे आणि लाईव्ह लॉच्या पण वेबसाईटवर आहे. तो जरा जाऊन वाचा, किती स्ट्रिक्चर्स मारलेले आहेत. आपल्याकडचे लोक वाचत नाही, हा लोकशाहीतला सगळ्यात मोठा अडथळा आहे. लोकशाही जर नीट चालायची असेल तर त्याच्यामध्ये नागरिकांचा सहभाग हवा. डॉक्टर राम मनोहर लोहिया असं सांगायचे की जिंदा कौमे 5 साल तक इंतजार नहीं करती. म्हणजे जिवंत माणसं, जिवंत जनता 5 वर्ष वाट बघत नाही. जर आपला लोकप्रतिनिधी काही चुकीचं करत असेल किंवा आपलं सरकार काही चुकीचं असेल तर जनता हस्तक्षेप करते. आज जनता दिल्लीत पण हस्तक्षेप करत नाही, आज मुंबईत पण हस्तक्षेप करत नाही आणि आज नगरमध्ये पण हस्तक्षेप करत नाही. म्हणून माफियागिरी चालू आहे, म्हणून सगळी माफियागिरी चालू आहे. माझ्याकडे मगाशी हमाल मापाडी संघटनेचे कामगार आले, इथे बसले, बरोबर आहे ना. त्यांचे कोट्यवधी रुपये तिथे पैसे दिलेले नाहीत. कोण आहे ही संस्था? तुम्ही हमालांचे पैसे ठेवता? कोण आहे ते अधिकारी जे संबंधित करतात कंत्राटदारांशी आणि हमालांचे पैसे खाता? तुम्हाला पाप कसं लागत नाही? इतकी मेहनत करणाऱ्या हमालांचे पैसे तुम्ही खाता, लाज नाही वाटत तुम्हाला? हा, नरकात पण जागा भेटणार. नरक आहे की नाही शोधावं लागेल आपल्याला. आपल्याला जिवंतपणी काय करता येईल ते करायला पाहिजे, लक्षात घ्या भाऊ. बरोबर आहे, पण तुमची भावना बरोबर आहे भाऊ, भावना बरोबर आहे. लढायला लागेल, लढायला लागेल, लढायला लागेल तर मिळतील हक्काचे पैसे. मुद्दा हा आहे की हे सगळं होतं याचं कारण आपण आहोत. आपण लोकशाही जगवण्यासाठी काही बोलत नाही. आपण आपल्या आमदाराला प्रश्न विचारत नाही. आम्ही बिहारमध्ये गेलो 1974 साली, जेपींच्या आंदोलनात सामील झालो. ते आमच्या आयुष्यातलं पहिलं आंदोलन. जेपीने आम्हाला एकच शिकवलं, सवाल पूछना सीखो. आयुष्यभर प्रश्न विचारतो तेव्हापासून मी अनेकदा अडचणीत आलो, पण प्रश्न विचारले पाहिजेत. आपल्या आई बापाला प्रश्न विचारले पाहिजेत, देवाला प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या आमदाराला प्रश्न विचारले पाहिजेत, खासदाराला प्रश्न विचारले पाहिजेत, आपल्या 56 इंच छातीच्या पंतप्रधानाला सुद्धा प्रश्न विचारले पाहिजेत. लक्षात घ्या, जनता म्हणून हे आपलं कर्तव्य आहे. जेव्हा जनता झोपते ना तेव्हा लोकशाही सुद्धा झोपते, हे लक्षात ठेवा. निखिल वागळे मोठा नाही, निखिल वागळे एक छोटा सामान्य पत्रकार आहे. फक्त एकच फरक आहे की निखिल वागळे नावाच्या छोट्या पत्रकाराचा भीती नावाचा अवयव गळून पडलाय. छोटी गोष्ट झालेली आहे. हा भीती नावाचा अवयव गळून पडला ना तुमचा सुद्धा. जे 50च्या वर आहेत या सभागृहामध्ये दिसतात मला, तरुण माणसं आहेत, त्यांना भीती वाटली तर समजू शकतो. पण जे 50-60च्या वर आहेत त्यांना मला विचारायचंय, काय राहिलंय आपलं? काय राहिलंय आपलं? चला बाहेर पडूया, हा देश वाचवायला, लोकशाही वाचवायला. चला बाहेर पडूया, प्रत्येक चुकीच्या गोष्टीला विरोध करूया. 1985 साली गोपीनाथ मुंडे जेव्हा होते, म्हणजे गोपीनाथ मुंडे विरोधी पक्ष नेते होते त्या, आणि पत्रकार हा विरोधी पक्षच असल्यामुळे माझं नेहमी महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांशी खूप चांगलं असतं. 2014 पूर्वी सुद्धा माझं फडणवीसांची खूप चांगलं होतं, तुम्हाला लक्षात येतं. रोज माझ्या स्टुडिओत यायचे आणि मला वाटायचं हा अभ्यासू माणूस आहे, हा संस्कारी माणूस आहे. अरे पण मी असा प्रश्न मला विचारतो, 2014 पर्यंत जो माणूस अभ्यासू होता, संस्कारी होता, तो 14 नंतर, विशेषतः 19 नंतर मी पुन्हा येईन म्हणत खलनायक कसा झाला? पूर्ण खलनायक.
म्हणजे आपण इथल्या आमदाराबद्दल किंवा 3-4 आमदारांबद्दल माफियाबद्दल बोलतोय. हे माफिया पोसणारे कोण असतील तर गृहमंत्री फडणवीस आहेत, ते लक्षात घ्या. टाका मला जेलमध्ये. आक्षेपार्ह बोललो फडणवीसांबद्दल, मी पुरावा देऊन स्पष्ट करीन. हा जो परवा गणपत गायकवाड, तुम्हाला आठवतंय, आणखीन एक महात्मा आहे गणपत गायकवाड, कल्याणचा आमदार आहे. आता त्याची मला वाटतं 3री टर्म चालू आहे. 2009ला पहिल्यांदा निवडून आला अपक्ष म्हणून, 2014ला दुसऱ्यांदा निवडून आला. 2009लाच त्याने मला फटका दिला, कारण तेव्हा मी IBN लोकमतमध्ये होतो आणि हा केबल ऑपरेटर होता. मला असं लक्षात आलं, केबल ऑपरेटर लोकांकडे खूप पैसे असतात, खूप काळे पैसे असतात. अधिक सांगतो, याच्या विरुद्ध बातमी दिली की याचा कसं गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, बंद करून टाकलं त्यांनी आमचं चॅनल. आता त्यांनी काय केलं बघा, खूप कमी पेपरवाले छापतात हे, किंवा खूप कमी चॅनलवाले दाखवतात. मी तुम्हाला सांगतो, टेलिव्हिजन चॅनलची ताकद खूप मोठी आहे, गावागावात पोचतं. आज मला जे काय थोडंफार लोक ओळखतात ते मी महानगरचा संपादक होतो, त्याहीपेक्षा मी IBN लोकमतचा संपादक होतो म्हणून ओळखतात. आणि बाया बापड्या माझं नाव माहीत नसेल, बघा तो दाढीवाला आला असं म्हणतात, ओळखतात. चॅनलची ताकद एवढी आहे की तुम्ही समाज परिवर्तनाच्या कामाला हातभार लावू शकता. पण हे करत नाही कोण? हा गणपत गायकवाड परवा सिनियर इन्स्पेक्टरच्या केबिनमध्ये गोळीबार केला आणि स्वतःच्याच माणसावर. म्हणजे हा भाजपचा आमदार आता इंडिपेंडंट गुंड भाजपमध्ये आला, भाजपाई गुंड झाला, आणि तो शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार करतोय. कारण काय? तर जमिनीचे व्यवहार. वाटतंय का ओळखीचं काय? जमिनीचे व्यवहार. नगर शहरातले 10 जमिनीचे व्यवहार सकाळपासून हे लोक मला सांगतायत. 10 जमिनीचे व्यवहार. पैसा येणार कुठून? मॅन्युफॅक्चरिंग काय नाही, हे म्हणाले बेकारी आहे. बरोबर आहे, मॅन्युफॅक्चरिंग काय नाही. मग गुंडांच्या टोळ्या पाळायच्या आणि गुंडांच्या टोळ्या पोसायच्या या जमिनीच्या व्यवहारातून. महाराष्ट्रातल्या नगर काय, जिल्ह्यातली ही कहाणी आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली ही कहाणी आहे. 1985 साली मी मगाशी मुंडेंचं सांगत होतो, तेव्हा मुंडेंनी राजकारणाच्या गुन्हेगारी विरुद्ध, शरद पवारांविरुद्ध मोठं कॅम्पेन चालवलं होतं. पण आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही राहिलं, आता गुन्हेगारच राजकारणी झालेले आहे. महाराष्ट्र विधानसभेतले अनेक आमदार हे गुन्हेगार आहेत हे सांगायला मला प्रचंड लाज वाटते. खासदार बघा, त्यांचा इतिहास बघा, कोणता गुन्हा, आणि प्रत्येक गुन्हेगार हा सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जातो. म्हणून मग ईडी लागली की घाबरतो, CBI लागला की घाबरतो, आणखीन काय असेल तो घाबरतो. म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण नाही, आता गुन्हेगारांचंच राजकारण झालेलं आहे, विसरू नका पूर्णपणे. आणि त्याला हे आमचे देवेंद्र फडणवीस आशीर्वाद देत आहेत. हा माझा उघड आरोप आहे. लावा माझ्यावर डिफेमेशन, उघड आरोप आहे. पुण्याला जो मोहोळ नावाचा गुंड मेलामध्ये गोळी मारली. कसं आहे, तुम्ही जेव्हा दुसऱ्याला बंदूक दाखवता ना, तेव्हा त्याची बंदूक तुमच्याकडे असते, हे विसरू नका. कळलं का? तुमचं आयुष्य सुद्धा धोक्यात असतं. आणि नागरिक म्हणून तुम्हाला नगरमधलीच एक घटना सांगतो. नगरमधले एक मुख्याध्यापक आहेत, तुम्हाला माहिती असेल नाव, हेरंब कुलकर्णी. बघा, सगळ्यांना सगळं माहिती असतं, मध्यम वर्ग मोठा हुशार, सगळ्यांना माहिती असतं, ज्ञान असतं, पण कृतीच नाही ना. त्या हेरंब कुलकर्णींनी तिकडच्या गुटख्याच्या दुकानाविरुद्ध कारवाई केली म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला. इथे काय सरकार नव्हतं. पण तुम्ही गुटखेवाल्याविरुद्ध कारवाई करा, तुम्ही वाळू माफिया विरुद्ध कारवाई करा, तुम्ही झड कोणत्याही छोट्या मोठ्या गुन्हेगाराविरुद्ध कारवाई करा, तो तुमच्या जीवावर उठू शकतो. त्यासाठी हे निर्भय बनवलं. फक्त मोदी शहाना रोखून आम्ही थांबणार नाही. मोदी शहाना तर रोखणारच महाराष्ट्रात, हे मी तुम्हाला आज सांगतो. देशात काय व्हायचं ते हो, मी काय सगळ्या देशात पोहोचू शकत नाही, पण या लोकसभा निवडणुकीत मोदी शहांना रोखणार आणि विधानसभेमध्ये यांची सत्ता घालवणार. आणि याच टाळ्या सांगतायत. हा प्रतिसाद विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांनी 50च्या वर सभा घेतल्या महाराष्ट्रात, आणि प्रत्येक ठिकाणी असाच प्रतिसाद आहे. प्रत्येक ठिकाणी पोलीस नोटीस देतात, नंतर लोक असा प्रतिसाद देतात. हे लक्षात घ्या. मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेचं मन बदललेलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेला
असलं भ्रष्ट राजकारण पसंत नाही. महाराष्ट्रातल्या जनतेला हे जे तीन चाकांचं सरकार आहे, एक फडणवीस, एक शिंदे आणि एक आमचे नंतर लागलेलं चाक अजितदादा, हे असलं सरकार पसंत नाही. महाराष्ट्राचं राजकारण काही फार मोठं गंगामय नाही, चांगलं नाही. पूर्वीपासून ते अधोगती होत आलेलं आहे. पण असली अधोगती महाराष्ट्राने आजवर कधीही पाहिली नव्हती. कसली अधोगती? तर पक्षच पळवायचे. म्हणजे शिंदे बाहेर पडले असते, त्यांनी वेगळा शिवसेना शिंदे नावाचा पक्ष स्थापन केला असता तर मी म्हणतो ठीक आहे बाबा, तुम्हाला पटलं नाही, तुम्ही बाहेर पडलात, पक्ष स्थापन केला. अजितदादा बाहेर पडले असते, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस दादा नावाचा पक्ष स्थापन केला असता. अजितदादा पण नको, दादा, कारण तेच नाव त्यांना शोभतं. संग्राम भाऊना विचारा, संग्राम भैया, सॉरी, बरोबर बोललात तुम्ही. माझं म्हणणं आहे की तुम्हाला कळतंय का कसल्या रटमध्ये आपण आहोत, कसल्या चिखलात आपण रुतलेलो आहोत. ही भाजपची रणनीती आहे, स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक राज्यात असे पक्ष फोडतायत, ही स्ट्रॅटेजी आहे, हे लक्षात ठेवा. साधेपणाने बघू नका. ते मोदीजी मित्रो म्हणतात, त्यांनी बोलू नका. ते मोठे जादूगार आहेत. ते कधी कधी टोपीतून ससा पण काढतील, आपल्याला सांगतायत, पण बोलू नका. आपली मन, आपली बुद्धी शाबूत ठेवा. गेल्या 9 वर्षात देशाचं काय वाटोळं झालं हे जरा बघा. काय वाटोळं झालं. एक सारखं सांगतात वंदे भारत, वंदे भारत. त्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे किती ट्रेन बंद झाल्या. गाया मेल्या तर आहेच, त्याच्याबद्दल दुःख आहे, पण किती ट्रेन बंद झाल्या आणि प्रवाशांचं काय नुकसान होतंय हे एकही मीडिया राहायला तयार नाही. नुसतं वंदे भारत. कारण वंदे भारत मधल्या त्या मऊ सीट्स आणि काय ती एअर कंडिशन हवा पत्रकारांना आधी लागते, हे लक्षात घ्या. पत्रकारांना लागते. मग हे वंदे भारतचं गाणं गातात, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे कळत नाही. अयोध्येत काय झालं तुम्हाला सांगतो. रामाची जी भक्ती करतात, माझं त्यांच्याशी काही वाद नाही, काही वाद नाही. मी नास्तिक माणूस आहे, पण तुम्ही आस्तिक असाल, तुम्हाला रामाविषयी प्रेम असेल, माझी काही हरकत नाही. प्रार्थनेचा अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. तुम्हाला रामलल्लाची पूजा करायची करा, बिंदास करा, माझं काय म्हणणं नाही. पण रामाच्या नावाने भक्तीच करा, व्यापार नका करू. अयोध्येत जो चाललेला आहे तो राम नामाचा व्यापार आहे, लक्षात घ्या. कारण अयोध्येत तुम्ही किती जणांनी वाचलंय मला माहित नाही, पण सांगितलेली गोष्ट सांगतो. अयोध्येत आता राम मंदिर तर झालेलं नाहीये, हे पण सत्य लक्षात ठेवा. 50% राममूर्तीची प्रतिष्ठापना झाली, चांगलं आहे. मी तुम्हाला सांगतो सर, राममूर्तीची प्रतिष्ठापना केली हे पण नवल आहे, मोदीजींच्या मूर्तीची नाही केली. प्रॉब्लेमच झाला असता ना. म्हणजे रामाचं भाग्य मोठं असं म्हणायला पाहिजे. काय होईल या देशात सांगता येत नाही, हुकुमशाह काय करते. पण तुम्हाला गोष्ट सांगतो की राम मंदिराच्या नावाने अयोध्येत निव्वळ व्यापार सुरू आहे. आमच्याकडे एक मोठा बिल्डर आहे मंगल प्रभात लोढा, जो आता इथे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री पण आहे. तो गेला तिकडे, त्यांनी तिथली हजारो एकर जमीन विकत घेतली आणि त्याचं मार्केटिंग कसं करतात बघा. त्यातला एक तुकडा अमिताभ बच्चनने घर बांधायला 14 कोटी रुपयाला विकत घेतला. गुगल करा, हे सगळं गुगल करा. कशा प्रकारचे जमिनीचे व्यवहार देवालयाच्या नावाने चालले हे गुगल करा. एवढंच माझं तुम्हाला सांगणं आहे. हे गुगल अशासाठी करा की धर्माचा प्रश्न नाही, भक्तीचा प्रश्न नाही, धर्म आणि भक्तीच्या नावाने जो व्यापार होतो त्याचा प्रश्न आहे, हे लक्षात ठेवा. हे आपल्याला खूप खोलात जाऊन बघायला पाहिजे. म्हणजे नुसतं असं म्हणायला नको पर्याय काय आहे, मोदीजींना पर्याय काय आहे असं म्हणत राहिलो तर हुकुमशहाची सत्ता कायम होईल आणि तिसरी टर्म सुद्धा त्या हुकुमशहाला मिळेल, लक्षात घ्या, लोकनियुक्त हुकुमशहाला. आणि मग आणखीन पुढे इतकी वाईट परिस्थिती होईल की या देशातल्या मुसलमानांचं आज जे झालेलं आहे, या देशातला मुसलमान अत्यंत भयभीत अवस्थेत आहे. हे मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगतो. मनामध्ये ते म्हणतायत आमचं काय होणार आहे, आमचं पॅलेस्टाईन आणि इस्रायल सारखं होणार आहे का असा प्रश्नही विचारतायत.
जे मुसलमान या देशाचे नागरिक आहेत, जे मुसलमान या देशामध्ये 17% आहेत आणि ज्या मुसलमानांच्या आधीच्या वारसांनी पाकिस्तानात जायचं नाकारलंय, त्यांना तुम्ही हिंदुस्थान सोडा आणि पाकिस्तानात जा असं सांगताय? परवा जे पुण्यात झालं ते एक प्रकारचं लिंचिंग होतं आणि त्या दिवशी मला कळलं मुसलमान घरात जन्म घेणं म्हणजे काय आहे. याचं कारण लिंचिंग कशा प्रकारचं होतं आणि लिंचिंग आता मुसलमानांचं झालंय आतापर्यंत. त्यामुळे ती भावना आपण फक्त विचार करू शकतो, ती भावना ते जगतायत हे लक्षात घ्या. आणि ज्या लोकशाहीमध्ये अल्पसंख्याकांचं संरक्षण होत नाही ती लोकशाही काय कामाची, काय कामाची? मित्र, मला तुम्हाला सांगायचं आहे, ही लोकशाही सशक्त बनवण्यासाठी लढूया. प्राण गेला तरी 72, पण ही लोकशाही सशक्त बनवण्यासाठी लढूया. मी तुम्हाला हात जोडून सांगतोय, फार वाईट अवस्था आली आहे देशावर, फार वाईट अवस्था आली आहे. एकीकडे माफियांचं राज्य, एकीकडे धर्माचा अनाचार, एकीकडे जातीयवाद वाढतोय. खूप वाईट अवस्था आली आहे देशावर. आणि जे लोक म्हणतात की या देशावर माझं प्रेम आहे, प्रेम आहे म्हणजे काय? फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तुम्ही झेंडा लावणार किंवा इथे झेंडा चिकटवणार हे प्रेम असू शकत नाही. हे दिखाऊ प्रेम आहे, हे लक्षात घ्या. आपल्या देशाचे शत्रू जे आहेत, आणि माझ्या मते हे कोणाला पटो न पटो, आजचे राज्यकर्ते हे आपल्या देशाचे सर्वात मोठे शत्रू आहेत असं मानतो, सर्वात मोठे शत्रू आहेत. इथं तर मी तुम्हाला सांगितलं किती खून झाले आणि काय झाले. मला जास्त बोलायची इच्छा नाही, कारण आता इथे लोकांनाही अस्वस्थ होईल. 8:30 वाजलेले आहेत, आधीची 2 भाषणं सुद्धा लांबलेली आहेत. पण अशा प्रकारे महाराष्ट्र चालला तर मी भाजपच्या शब्दात सांगतो, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. देश तर सोडा, महाराष्ट्राचं सांगतोय, या लोकांचा पराभव करावं. देवेंद्र फडणवीसांना घरी पाठवून द्या ताबडतोब. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा खलनायक, सर्वात मोठा खलनायक. कारण तुम्ही पक्ष फोडता. तुम्ही शरद पवारांनी जन्माला घातलेला पक्ष फोडला, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंनी जन्माला घातलेला पक्ष फोडलात. काय चाललंय? म्हणजे कशासाठी? पैशासाठी, सत्तेसाठी, कोणत्याही थराला जाणार. म्हणून मी तुम्हाला सांगतो, ही जी आजची लढाई आहे ही केवळ निवडणुकीची लढाई नाही, हे लक्षात ठेवा. ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. हा फॅसिझम आहे. लोकशाहीमध्ये एक पक्ष डाव्या विचारसरणीचा असतो, एक पक्ष मध्यमवर्गीय असतो, एक पक्ष उजव्या विचारसरणीचा असतो. तिन्ही पक्ष जर घटनेच्या चौकटीत वावरले आणि वागले तर आपल्याला काही हरकत नाही. उजव्या विचारसरणीच्या लोकांना मी विरोध करीन, पण त्यांना आपला पक्ष चालवण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे असं माझं मत आहे. पण हे लोकशाहीची चौकट तर मोडतातच. इलेक्शन कमिशनचं काय झालं यांनी तुम्हाला सांगितलं. कशा प्रकारे तिथे चीफ जस्टिसला काढूनच टाकला त्या कमिटीतून. बॉन्डचं काय झालं त्यांनी तुम्हाला सांगितलं. आणखीन एक मोठा भ्रष्टाचार सांगतो वरच्या सरकारचा. वरच्या सरकार जितकं भ्रष्टाचारी आहे तितकंच हे भ्रष्टाचारी आहे. इथे फक्त 3 चाक आहे, एवढाच फरक आहे, वर 2 चाक आहे. आणखीन एक भ्रष्टाचार या देशात झालेला तो म्हणजे पीएम केअर फंडाचा आहे. पीएम केअर फंड हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. कारण मोदी आणि सरकार असं म्हणत होतं की हा फंड सरकारी आहे सुरुवातीला. नंतर काही वर्षानंतर किंवा काही महिन्यानंतर त्यांनी न्यायालयात असं ॲफिडेव्हिट दिलेली आहे की हा फंड सरकारी नाही, हा फंड खाजगी आहे. आता तुम्ही लोकांकडून पैसे जमा करता, त्या फंडचे ट्रस्टी म्हणून टाटापासून सगळे घेता आणि एक दिवस सरकार असं म्हणतं हा फंड खाजगी आहे. याचा अर्थ तुम्ही खाजगी कामासाठी पैसे गोळा करताय. मग हे काम काय आहे? हा उघड भ्रष्टाचार आहे. हे जर काँग्रेसवाल्यांनी केलं असतं तर भाजपने थैथयाट केला असता, रेल्वे लोक केलं असतं, आणखीन काय केलं असतं. तुम्ही लक्षात घ्या कशा प्रकारे देश चाललाय आणि देशाचं वाटोळं होत आहे. अदानी आणि अंबानी हे म्हणतात काय, न खाऊंगा, काय म्हणतात, न खाऊंगा और न खाने दूंगा. बरोबर आहे ना, आठवत आहे ना. न खाऊंगा न खाने दूंगा नाही, मैं न खाऊंगा लेकिन अदानी अंबानी को खाने दूंगा, हे लक्षात घ्या. हात से खिलाऊंगा. बरोबर, तुम्हाला सगळं माहिती आहे हो. मग त्यांचा पराभव का होत नाही सगळं सगळ्यांना माहिती आहे. ईव्हीएम, हा आता तुम्हाला ईव्हीएमचं सांगतो.
तुम्हाला माहिती म्हणून देतो, या ईव्हीएम विरुद्धची याचिका जी आहे सर्वोच्च न्यायालयातली, त्याच्यात एक याचिका करते आमचे सहकारी असीम सरोदे हे आहेत. ईव्हीएमच्या विरोधामध्ये ईव्हीएम विरुद्ध इतक्या तक्रारी आहेत की माझं स्पष्ट मत आहे की याच्यावरचा वाद सगळा बाजूला ठेवून जसं इंडिया आघाडीने सुचवलं की त्याला एक व्हीव्हीपॅट जोडा, तेही अमान्य केलं यांनी निवडणूक आयोगाने, तेही अमान्य केलं. या निवडणुकीमध्ये सरी ईव्हीएम जात नाही हे लक्षात घ्या. या निवडणुकीत ईव्हीएम अशासाठी जात नाही की सर्वोच्च न्यायालय त्या केसचं हिअरिंगच करायला तयार नाही. जसं आधीच्या केस इलेक्ट्रॉनिक बॉन्डची केस खूप दिवसांनी त्यांनी हिअरिंगला घेतली, तसंच ईव्हीएमच्या केसमध्ये सुद्धा ते वेळ काढतायत. पण तरी सुद्धा मला असं वाटतं ईव्हीएमचं कारण देऊन मी मतदान करणार नाही असा विचार करू नका. कारण काही लोक म्हणतात ईव्हीएम बोगस आहे, मग आपण मतदान कशाला करायचं, असं करू नका. कदाचित ईव्हीएमचं माल फंक्शनिंग झालं तरी सुद्धा कर्नाटकात जसा भाजपचा पराभव झाला तसा होऊ शकतो, हे लक्षात घ्या. ही एक शक्यता आहे, लक्षात घ्या. मलाही वाटतं ईव्हीएम नसावं, पेपर ट्रेल असावा किंवा मतपत्रिका पूर्वीप्रमाणे कागदी असाव्यात, असं बहुसंख्य देशामध्ये आता झालेलं आहे. ईव्हीएम वापरत नाही. पण जर सुप्रीम कोर्ट सुनावणीला तयार नाही तर आपण काय करणार आहोत. ते आमचे असीम सरोदे बसलेत, कधी सुनावणी होते, कधी आपला युक्तिवाद ऐकणार आहेत, पण सुनावणीच होत नाही. ही आपली न्यायव्यवस्था आहे. कधी कधी बरी वागते, कधी कधी वाकडी वागते. काय करायचं आपण. ईव्हीएम फोडा आंदोलनावर माझा विश्वास नाही. मी अहिंसक माणूस आहे. हे फोडा जोडा यावर माझा विश्वास नाही. स्पष्टपणे सांगतो तुम्हाला, स्पष्टपणे सांग. नष्टबिष्ट काही होऊ शकत नाही. सत्याग्रहाचा मार्ग आहे जो महात्मा गांधींनी सांगितला, जो आंबेडकरांनी सुद्धा वापरला चौदार तळ्याच्या वेळेला आणि काळाराम मंदिरामध्ये सुद्धा. विसरू नका हा मार्ग, सत्याग्रहाचा मार्ग. त्याच मार्गाने आपल्याला पुढे जावं लागेल. अहिंसक मार्गानेच आपल्याला पुढे जावं लागेल. त्याशिवाय काही उपाय नाही. हे तात्पुरते उपाय आहेत. समजा आपण ईव्हीएम फोडली, ईव्हीएम जाळली, आणखीन काय केलं तुमच्या भाषेनुसार हिंसक कृती, पोलीस पकडतील, तुम्हाला तुरुंगात टाकतील. काही होणार नाही. संपलं आंदोलन. 4 पोरांना गोळ्या मारतील. तरुण पोरांना हिंसेच्या ताब्यात द्याल तुम्ही, स्टेट व्हायलन्सच्या ताब्यात द्याल, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे जे काही आंदोलन होईल या सत्ताधाऱ्यांविरुद्ध हे शांततापूर्णच झालं पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. हे अहिंसकच असलं पाहिजे. पोलिसांनी मला कितीही नोटिसा दिल्या तरी मी कधीही पोलिसांना मारा, पोलिसांवर हल्ला करा असं कधीही सांगणार नाही. हा, पोलिसांना एक विनंती करीन जी जयप्रकाश नारायण यांनी त्यावेळेला केली होती 1974 साली, की बेकायदेशीर गोष्टी करू नका. संग्राम भैया वगैरे असे ज्या माफिया असतात ना, त्यांचा पुरस्कार करू नका. माझी विनंती आहे पोलिसांना, तुम्ही जी खाकी वर्दी आहे ना, त्या खाकी वर्दीची इज्जत ठेवा जरा. आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. पोलिसांमध्ये आता महिला सुद्धा आहेत आणि महिला अधिक प्रामाणिक असतात असं म्हटलं जातं. बरोबर आहे. तर हा प्रामाणिकपणा प्रत्यक्षात आणा आणि हे जे माफिया आहेत त्यांच्यावर कारवाई करा, एवढंच मी तुम्हाला सांगतोय. पण सगळं काही अहिंसेनेच झालं पाहिजे. मित्रो, हे आंदोलन वाढत जाईल. 50च्या वर सभा झालेले, यापुढेही सभा चालू राहतील. इलेक्शन कमिशनने परवानगी दिली तर आचारसंहिता लावल्यावर सुद्धा चालू राहतील. कारण आम्ही काय राजकीय पक्ष नाही आहोत, आम्ही काय काँग्रेस पार्टी नाही. काँग्रेस पक्षातले लोक आमच्याबरोबर आहेत, महाआघाडीतले लोक या सभेमध्ये आहेत, वेगवेगळ्या पक्षांचे लोक आहेत. पण त्यांचं चुकलं तर त्यांच्यावर टीका करायला सुद्धा हा निखिल वागळे मागे हटणार नाही, हे लक्षात ठेवा. उद्या महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात आलं आणि पहिला घोटाळा केला तर पहिला आवाज माझा असेल त्याच्या विरोधात. पण आत्ता यांना आखलायला हवं. आत्ता जे आहेत ना महायुती म्हणून, त्यांना घालवायला हवं. एक गेल्याशिवाय दुसरा नवीन येत नाही. दुसरा नवीन भ्रष्टाचार करायला लागला तर आपण त्याला विरोधच करायला पाहिजे. साधी गोष्ट आहे. आणि तुम्हाला शेवटी एकच गोष्ट सांगतो, ही फॅसिझम विरोधी लढाई आहे. 1930 साली जर्मनीत काय झालं विसरू नका. 1930 साली जर्मनीमध्ये हिटलर जिंकला. हिटलरनीच पार्लमेंट जाळली आणि विरोधकांवर टाकलं. हिटलर जिंकला याचं एकमेव कारण हिटलरच्या विरोधी जे लोक होते त्यांची मतं
हिटलरपेक्षा जास्त असून सुद्धा त्यांच्यामध्ये ऐक्य नसल्यामुळे हिटलर जिंकलेला आहे, हे लक्षात घ्या. आज या घडीला भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाची मतं 50% जास्त नाहीत. भाजपची मतं 40% 42% असतील. याचा अर्थ उरलेली जी मतं आहेत ती भाजप विरोधातली आहेत. पण ऐक्य नसल्यामुळे हिटलरचा जसा फायदा झाला तसा आमच्या देशी हिटलरचाही होतोय, हे लक्षात घ्या. त्यामुळे मला कळकळीची विनंती आहे तुम्हाला, शेवटी एवढीच करायची आहे, आपण एक होऊया. माफिया विरुद्ध, भ्रष्ट राजकारण्यांविरुद्ध, जनतेवर अत्याचार करणाऱ्या सर्वांविरुद्ध एक होऊया. आणि जनतेची एकजूट आहे ती शेवटी जिंकणारच. 1977 साली ज्या जनतेने इंदिरा गांधींचा पराभव केला आणि त्यानंतर इंदिरा गांधींना सुद्धा आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी देशाची 2दा माफी मागितली. 30 वेळ येणार आहे यांच्यावर, 30 वेळ येणार आहे यांच्यावर. एक दिवस यांना आपली चूक मान्य करावी लागणार, यांना जनतेची माफी मागावी लागणार, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाहीये. कारण जनतेपुढे चूक कबूल करून माफी मागितली नाही तर जनता त्यांना कधीच मत देणार नाही. आणि मग 1984 प्रमाणे 2 खासदार निवडून जातील, हे लक्षात घ्या. 2 खासदार होते, लक्षात आहे ना तुमच्या, भाजपचे. आता जे सत्तेमुळे मस्तवालपणा आलाय तो मस्तवालपणा जनताच कमी करू शकते, त्याच्यावर नियंत्रण जनताच आणू शकते, हे लक्षात घ्या. आणि कृपया कळकळीचं आव्हान आहे, मला माहित नाही मी पुन्हा इथे येईन की नाही किंवा पुन्हा परत जाईन की नाही, हेही मला माहिती. आता हे सगळे तुमचे भैया टैया आहेत, ते माझं काय करतील, पण ती पोलिसांची जबाबदारी आहे, मी काय चिंता करत नाही. परंतु तुम्ही सगळे उभे राहा, हे सगळी तरुण मुलं आहेत, उभे राहा. या शहरातून गुंडगिरीला पाठिंबा देणारा, फॅसिझमला पाठिंबा देणारा उमेदवार पुन्हा निवडून येणार नाही, हा पण करा. तुम्ही सगळे हा पण करा. नवा उमेदवार सर्व गुण संपन्न नसेल कदाचित, त्याचं नंतर बघून घेऊ काय करायचं, पण आहे त्या माफियाचा तर पराभव करा, जसा हिटलरचा पराभव होणं आवश्यक आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या, शेवटी इतकंच सांगतो तुम्हाला की या देशाच्या, या जगाच्या इतिहासामध्ये हिटलर मुसोलिनीचा विजय कधी झालेला नाही. अंतिमता विजय गांधींचा होतो, विजय आंबेडकरांचा होतो, विजय बुद्धाचा होतो, हिटलर मुसोलिनीचा नाही, हे लक्षात ठेवा. आणि खात्री बाळगा, एक दिवस या हुकुमशाहीचा पराभव होणार आहे आणि हे राष्ट्र माथा उंच करून निर्भयपणे जगणार आहे. धन्यवाद.